काय होऊन बसलंय? अशा पद्धतीने मी माहेरी येईन असं कधीच वाटलं नव्हतं. अधिपती आणि माझ्यामध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी व्हायच्या आणि ते आमच्यामध्ये आम्ही सॉल्व्हही करायचो. पण आमच्यात जेव्हा भुवनेश्वरी मॅडमचा विषय येतो, तेव्हा अधिपतींना त्यांच्याशिवाय दुसरं कोणी दिसतच नाही. फक्त वाद होतात आमच्यात. हे असं किती दिवस चालणार तेव्हा? मला त्रास होतो या सगळ्याचा. अधिपतींशी बोलणं होत नाहीये. मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण त्यांचा फोन नाहीच आला. अजून राग नाही गेलाय त्यांचा. गुंता वाढत चाललाय. वेळीचा गुंता सोडवायला हवा. त्यासाठी माझ्या पाठीशी राहा. अक्षरा, हा, ए अक्षरा, ऐक ना, डब्यासाठी भाजी कुठली करू तुझ्या? काही चालेल. मेथीची करू? हा, हा. अ, आत्ता काय घेणार आहेस? चहा घेणार आहेस का कॉफी? काही चालेल. अगं, तुला काय प्यावंसं वाटतंय अक्षरा? काही नाही. मी करू का? मीच करते, ठीक आहे. अगं नाही, मी बनवते, पण तुला काय प्यावंसं वाटतं ते सांग ना. हे बघ अक्षरा, तुला ना आता छान पौष्टिक खायचंय, वेळेवर झोपायचंय, आराम करायचाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंदी राहायचंय, हो की नाही? तू ना अक्षू मला फक्त ऑर्डर सोडत राहा. आई मला हे करून दे, आई मला ते खावंसं वाटतं. मला तुझे सगळे लाड पुरवायचे आहेत ग. मी मी तुझ्यासाठी ना डिंकाचे आणि मेथीचे लाडू बनवणार आहे. खायचे बरं का अक्षरा? तुला ना आता खूप पौष्टिक खायचंय सगळं, कळलं? आणि रात्री गोळ्या घेतल्यास का वेळेवर? काय झालंय अक्षरा? अजूनही तू त्याच मूड मध्ये आहेस? नाही, मी ठीक आहे. अपसेट दिसतीयस. आहे मी अपसेट आहे. अगं अक्षू, आई सॉरी, मी तुझ्याशी असं बोलायला नकोय. नाही म्हणजे एकदम असं सॉरी वगैरे नको म्हणूस. मी समजू शकते तुझ्या मनात काय चाललंय ते. आणि अगं, नवऱ्याशी बोलणं झालं नाही ना की जगातल्या सगळ्या बायकांची चिडचिड होतेच. हं? आणि तसे या दिवसांमध्ये ना असे मूड स्विंग्स होतात बरं का. अक्षरा, अगं तू पोटात असताना माझे तर एवढे मूड स्विंग्स व्हायचे ना. माझी खूप चिडचिड व्हायची तुझ्या बाबांवर. हे बिचारे मला समजून घ्यायचे. हं? मला माहितीये, तुझं अधिपतींशी बोलणं झालं ना की तुझा मूड छान रिलॅक्स होईल बघ. ही सगळी चिडचिड वगैरे सगळं संपून जाईल. प्लीज ना आई, आमचा काही कॉन्टॅक्टच होत नाहीये. एका मिनिटासाठी सुद्धा आमचं बोलणं झालेलं नाही. अगं मग तू कर ना, पुन्हा फोन कर त्यांना. हा, आणि तसंही शाळा सुटल्यानंतर जाणार आहेस ना फॅक्टरीत त्यांना भेटायला? हो, शाळा सुटल्यावर मी जाणारच आहे त्यांना भेटायला. हो, जा हा भेटायला. आणि अक्षरा, ऐक, सगळ्यात महत्वाचं, जराही तुला असं वाटलं की बरं वाटत नाहीये, चक्कर येतेय ना, तर लगेच आम्हाला कळवायचं. हा, कळवते. हा, आवरून घे तू, मी जरा स्वयंपाकाचं बघते. हा, आवर लवकर. काय अधिपती, बरोबर ओळखलं का नाही आम्ही? तुम्ही सुनबाईंच्याच फोनची वाट बघताय ना? व नाही तसं नाही, आता फॅक्टरीतनं वगैरे पण येतात फोन, त्या हिशोबाने म्हणलं ते आला असेल तर फोन असं हे करा. खोटं बोलता येत नाही तुम्हासनी अधिपती, नका बोलू खोटं. तुम्हाला एवढी सुनबाईंची आठवण येते का नाही, तर मग आणा किती असणे घरला परत. आता तब्येत कशी आहे अक्षरा? ठीक आहे. म्हणजे पुन्हा चक्कर आली नाही ना? नाही, चक्कर नाही आली. आणि थँक्यू, तुम्ही फुलपगारे सर होतात त्यामुळे मला घेऊन जाऊ शकलात हॉस्पिटलला. अगं थँक्यू काय त्यात? आपण शाळेत शिकवतो ना, एकमेकांना मदत करा. मग आपण ती शिकवण नको पाळायला. मला तुला सॉरी म्हणायचं होतं. का? तुला हॉस्पिटलमध्ये आम्ही नेलं, पण आम्हाला तुला न सांगताच तिथून निघावं लागलं. नाही, सॉरी काय, आई बाबा आले ना नंतर माझे. आणि तसेही शाळा सुटायची वेळ झाली होती ना, त्यामुळे तुम्ही शाळेत पोहोचणं गरजेचं होतं. अगं हे कारण जरी असेल ना, तरी खरं कारण दुसरंच आहे. म्हणजे? आम्ही तुला हॉस्पिटलमध्ये नेलं ना, त्यावेळेस भुवनेश्वरी मॅडमचा फोन आला होता आणि आम्हाला लगेच जायला सांगितलं शाळेत. काय? हो, अगं त्या तिकडे तुला भेटायला येणार होत्या ना, म्हणून कदाचित आम्हाला त्यांनी तिकडून जायला सांगितलं. त्या तुला भेटल्या असतील ना, कारण मी आणि फुलपगारे सर जेव्हा आम्ही निघालो ना, तेव्हा हॉस्पिटलच्या आवारात त्यांना बघितलं होतं.
म्हणजे खात्री नाहीये त्याच होत्या, पण मला वाटतं की त्याच असतील. म्हणजे तुम्ही नीट नाही बघितलं का भुवनेश्वरी मॅडम ना? म्हणजे उसळ दिसल्यासारख्या झाल्या, पण खात्रीने नाही सांगू शकत ग. तुला एक विचारू? विचारा. घरी सगळं ठीक आहे ना? म्हणजे स्ट्रेस वगैरे नाही ना घरी? कारण चक्कर पण आली होती तुला. नाही नाही, स्ट्रेस काही नाही. आणि तुम्ही म्हणताय तसं भुवनेश्वरी मॅडम कदाचित आल्याही असतील भेटायला, पण आमची भेट नाही झाली. आणि मी सासरी राहत असते तर आमचं बोलणंही झालं असतं, पण मी काही दिवस माहेरी राहते ना, त्यामुळे नाही झालं आमचं बोलणं. बरं बरं, ठीक आहे, काळजी घे. येते आणि तुम्हाला एवढी आठवण येते सुनबाईंची तर त्यांना घरला घेऊन या की परत. अहो नाही तसं काय खरं तर नाही अगं ताई, असं कसं? तिलाच तुझ्या संकट राहायचं नाही ना हो या घरात, असं तिनं स्पष्ट सांगितलंय, आहे का नाही? दुर्गे, जरा थंड घे. या घरच्या सुखासाठी आम्ही काय बी करू. त्यांना आम्ही नगय घरात, पण या घराला त्या हव्या असतील आणि त्या परत येणार असतील तर आम्ही जाऊ कुठं पण बाहेर. तुम्ही कुठं जायचं नाही. मस्त मी लय वेळा सांगितलं, हे तुमचं घर आहे, तुम्ही इथंच राहणार. इथं आनंदात राहा आईसाहेब, तुम्ही काही लय विचार करू नका. आधिपती, तुम्ही उदास असताना आम्ही आनंदात कशा काय राहणार? हा, उदास नाही आहे मी. उदास पुढे तुमच्या चेहऱ्यावर सगळं दिसतंय आम्हाला. अहो नाही. हे बघा, आमचं काय बी टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुमच्या सुखातच आमचं सुख आहे. तुम्ही जीवाला त्रास करून घेऊ नका, कारण तुम्हाला त्रास झाला का नाही की तो आम्हाला होतो. आम्हाला त्रास होऊ नये असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. नाही नाही, मी काय त्रास करून घेत नाही. मी तुम्हाला बी काय त्रास होऊ देणार नाही. असं कसं म्हणताय तुम्ही तुम्हाला त्रास नाही होत म्हणून? हा, तसं असतं तर तुम्ही जेवण कमी केलं असतं काय? हा, एवढा व्यायाम करणारा रांगडा गडी हल्ली कुठं उठून व्यायाम करतोय? कारण रात्री विचार करून करून तुम्ही उशिरा झोपता, मग सकाळी डोळे उघडत नाहीत. व्यायाम कसा होणार हो? आज तर तुम्ही आरतीला बी नव्हता. आम्ही जाणतोय तुमचं मन अधिपती, त्रास होतोय तुम्हाला, पण आमच्यासाठी तुम्ही ते दाखवत नाही. असं काय नाही. नाही कसं? तुमच्यापेक्षा जास्त आम्ही तुम्हाला ओळखतो अधिपती. सोनबाई घरात नाही तर तुमचं कशातच लक्ष नाही. ऐका तुम्ही आमचं, तुम्ही त्यासनी घरला परत घेऊन या. मी नाही जाणार. तेव्हा त्यासनी यायचं असेल तेव्हा येऊ दे की त्यांना. असं बोलू नका अधिपती. लग्नाची बायको आहे ती तुमची, या घरची लक्ष्मी आहे. त्यांनी असं रागावून माहेरी जाणं बरोबर नाही. त्या कोणता बी वाद न होता माहेराला गेल्या असत्या तर आम्ही अगदी त्यांना तिथं राहू दिलं असतं, अगदी 1-2 वर्ष राहू दिलं असतं. पण आता त्या घरातनं भांडून बाहेर पडल्यात. त्यांच्या मनात किलबिश आहे आणि अशा मनस्थितीत त्यांनी माहेराला राहणं बरोबर नाही. घरच्या लक्ष्मीने घरचा उंबरा ओलांडायचा असतो, तो घरात येण्यासाठी, घराबाहेर जाण्यासाठी नाही. अधिपती, जावा, जा आणि त्यासनी घरला परत घेऊन या. पण आईसाहेब त्या हे बघा, तुम्हाला जाणं जड जात असेल का नाही तर आम्ही जातो. परत एकदा त्यांना इनवण्या करतो, हातपाय पडतो. देवीला साकडं घालतात का नाही तसं साकडं घालतो. तुम्हाला माहिती आहे अधिपती, आम्ही देवी समोर फक्त साकडं घालतो, बाकी कुणा समोर भी नाही. पण तुमच्यासाठी सुनबाई घरला परत याव्या म्हणून भीक मागतो, पदर पसरतो आम्ही त्यांच्या पुढं. तुम्ही कशाला त्यांच्यासमोर पदर पसरायचं? ना तुम्ही जाणार ना मी जाणार. त्या स्वतःच्या मर्जीने गेल्यात ना घरातनं बाहेर, मग स्वतःच्या मर्जीने त्यांनी परत यावं. आणि नाही आल्या तर काय फरक पडत नाही. जातो. जातो नाही, येतो म्हणावं. येतो.
अक्षरा मॅडम, अक्षरा मॅडम, मिताली, तू कधी आलीस? काही झालंय का? नाही, काही नाही, काही नाही. बोल ना. नाही, तुम्ही विचार करत बसला होता ना, म्हणून विचारलं. काही नाही झालं. बोल, काय झालं? मॅडम, आपल्या विज्ञान प्रदर्शनासाठीचा प्रोजेक्ट तयार झालाय. अरे वा. कधी येत आहे बघायला? आताच येतं का? मी आता थोडं काम आहे, उद्या येते. हा, सॉरी मिताली, मी यावेळी जास्त लक्ष नाही घालू शकले प्रोजेक्टमध्ये. अहो, सॉरी का म्हणताय मॅडम? आणि तुम्ही लक्ष घातलं नाही तरी धाकले सरकारांनी घातलं की लक्ष. म्हणजे? अहो, प्रोजेक्टसाठी काही वस्तू लागणार होत्या ना, आणि त्या कुठं मिळतात हे आम्हाला माहित नव्हतं, आणि तेवढे पैसे पण नव्हते. त्यामुळे आम्ही मेन आयडिया सोडून दुसरा प्रोजेक्ट करणार होतो. पण जेव्हा हे धाकल्या सरकारांना कळलं तेव्हा त्यांनी रव्या दादा आणि ओंकार दादाला सांगून सर्व वस्तू आम्हाला आणून दिल्या, आणि पैसे पण स्वतःच दिले. या वर्षीचं विज्ञान प्रदर्शन फक्त धाकल्या सरकारांमुळे बेस्ट होणार आहे. आणि अजून एक मॅडम, यावर्षी विज्ञान प्रदर्शनात भाग घेतलाय म्हणून सगळ्यांना नवीन कपडे आणि स्टेशनरी पण दिली. धाकले सरकार लई ग्रेट आहेत बघा. बरं मॅडम, तुम्ही येता का आता प्रोजेक्ट बघायला? चला ना. नाही नाही, मला आत्ता काम आहे बाळा, मी उद्या येते. हा, आणि सगळ्यांना शुभेच्छा सांग माझ्याकडून. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. बरं, येते मी. अधिपती, तुम्ही किती करता मुलांसाठी. तुमच्यामुळे गरजू मुलांना शिक्षण मिळतंय. तुमच्यासारखा माणूस मी खरंच पाहिला नाही. तुम्ही आदर्श मित्र, आदर्श नवरा, आदर्श माणूस सगळं आहात. प्लीज आता पुरे झालं आपल्यातलं भांडण. मला बोलायचंय तुमच्याशी. मी नाही राहू शकत आता तुमच्याशी बोलल्याशिवाय. अजूनही बिझी? दुर्गे, का आमच्या मागं मागं फिरतेस? बस एका ठिकाणी गपचूप. तेच विचारायचंय ताई, काय एवढं मागं लागायची गरज आहे? म्हणजे तेच ताई, त्या मास्तरनीच्या मागं लागायची काय गरज आहे एवढी? तू अधिपतीसने असं का म्हटलीस ताई? का तू काय बी करशील पण त्या मास्तरनीच्या हातापाया पडून तिला घरला परत आणशील? ताई, तुला तर ती नग आहे. मग दुर्गे, तुझं का नाही ह्योच प्रॉब्लेम आहे. काय? तुला डोसकं नाही, कवटी आहे कवटी. आणि जेव्हा देव त्या कवटीमध्ये अक्कल वाटत होता तेव्हा तू गेली असशील नसत्याचा आड्या करायला. हा, देवानं पण तुझ्या मोर हात टेकले असणार. ताई, असं का म्हणतेस ग ताई तू? अगं, मी तर तुझ्या तालमीत शिकली ना. ए, आमची बदनामी करू नकास. नाही ताई, असं नाही ग. अगं, मी तुझं नाव माझ्या मनावर कोरलंय ताई. ताई, तुझ्या नावाला जरा बी धक्का लागणार नाही असं करते ग मी. ताई, तू जर का मला म्हणलीस का नाही का दुर्गे जा पटशिरी जीव दे, तू सांग ताई. आत्ता जर मला जीव द्यायचा असेल तर तू सांग, मी आत्ता जाऊ मी जीव देते. नाटक बंद कर आणि जीव देण्यापेक्षा जरा डोसक्याचा वापर कर की. ताई, हे बघ, यापुढे मी माझ्या डोसक्याचा वापर करते. पण तू एक डाव मला सांग की, का तू अधिपतीसने असं का म्हणलीस? का त्या मास्तरनीच्या तू हातापाया पडणार आणि तिला परत घरला घेऊन येणार? तुला हवी का ग ताई ती? आम्हाला त्या नगच आहेत या घरात, पण हे अधिपतींना कळता कामा नाही. त्यांना असंच वाटलं पाहिजे, पण त्या काय या घरला परत येत नाहीत. हा, असं हाय वय. अधिपतींना असंच वाटलं पाहिजे की त्या त्यांचं म्हणणं खरं करतात. आणि आम्ही किती बी म्हटलं तरी आम्ही काही त्यांना आणायला घरी जाणार नाही. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात दुर्गे. या समध्या गोष्टी नीट शिकून घे आणि मग म्हण ताई मी तुझ्या तालमीत तयार झाले म्हणून. वय ताई, खरंच आहे बघ तुझं. पण ताई, तुला खरंच सांगू, मगाशी का नाही एका क्षणासाठी का होईना मला असंच वाटलं का तुझं अधिपतींसाठी मन बदललं का काय, किंवा अधिपतींचा त्रास तुला बघवला गेला नाही म्हणून त्या मास्तरनीला परत तू घरला आणायला निघालीस का काय, असंच वाटलं बघ ताई मला. नाही, सुनबाईंना या घरात आम्ही परत कधीच येऊ देणार नाही.
आमचा विचार कधीच बदलणार नाही, पण अधिपतींना जो काय त्रास होतोय त्यावर काहीतरी उपाय शोधून काढावा लागेल. अधिपतींचा फोन रात्री बिझी, सकाळी बिझी. एवढं कोणाशी बोलताय ते? एवढं काय काम करतायत की त्यांना एक फोन करायला वेळ नाहीये? मुद्दाम करत असतील का असं? नाही 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 नाही, मुद्दाम नाही करणार ते. तसं असतं तर स्वेटर घेऊन घरी आले नसते. पण मग आत्ता का फोन करत नाहीयेत मला? काय करू मी? कसा कॉन्टॅक्ट करू अधिपतींना? आजींनी निरोप दिला असेल का त्यांना? याती बी का नाही लई काम सांगत्या. कुठे शोधत बसायची हिची जपमाळ? मस्तरीन बाई. हिला काही कामधंदे आहेत का नाहीत? कशा पायी सारखी सारखी फोन करत बसती ही? नवऱ्या बिगर राहूच शकत नाही बाई. आता इतकी वर्ष म्या नाही राहत काय? अधिपतीसनी सोनं लागल्यावानी करायल्या. नाही, अधिपतीसनी सोनं नाही लागलंय. अधिपती म्हणजेच सोन्याची कोंबडी आहेत ना मग. ती कशा पायी सोडल त्यासनी? बघते तिला आता. हॅलो आजी. हॅलो आजी. बोलत का नाही आजी? मी आजी नाही, दुर्गेश्वरी बोलत्या. बोल. आजी कुठे आहेत? आणि तुमच्याकडे कसा काय फोन आजींचा? आजींना फोन द्या प्लीज. का? माझ्याशी बोल की. तिच्याकडे काय काम आहे का तुझा? हे बघा, माझं आजींकडेच काम आहे. तुम्ही प्लीज त्यांना फोन द्या. तुला एकटीलाच काम आहेत काय? आम्ही काय बिनकामाची लोक आहे? आम्हासनी काय कामच नाहीत होय का नाही? तुझं काय ग सारखं सारखं काम असतंय? याला निरोप दे, त्याला निरोप दे. आम्ही काय कबूतर आहे काय तुझी निरोप द्यायला? आणि हे बघ, इथनं पुढं आत्तीला फोन करायचा नाही, कळतंय? अहो असं काय? माझं काम आहे. कसलं काम आहे का तुझं? बोल की, मला बोल, कसलं काम आहे? मी मी ते आजींना सांगेन. तुम्ही प्लीज ऐका माझं. प्लीज आजींना फोन द्या प्लीज. ऐ, असल्या माझात माझ्याशी बोलायचं नाही बरं का. मला बी मास धावता येतोय. मास कुठे? मी प्लीज म्हणते तुम्हाला. प्लीजचा अर्थ ऐ, अर्थ बिर्थ सांगू नकस मला. तू इंग्रजीत बोललीस म्हणजे लई मोठी झालीस का ग? मी काय फोन देत नसते आत्तीला. आणि हे बघ, तू बी हितनं पुढे ह्याला निरोप दे, त्याला निरोप दे करत जाऊ नकस. फोन करत नका जाऊस इकडं. मावशी हे बघा, मी नीट बोलतेय तुमच्याशी. तुम्ही अशा का बोलताय? आणि मी तुम्हाला एक सांगते, ते घर माझं आहे. त्या घरातली माणसं माझी आहे. त्यामुळे कुणाला फोन करायचा आणि कुणाला नाही हे तुम्ही नका मला सांगू. मी बायको आहे अधिपतींची, सूर्यवंशींची सून आहे. असं तुला ठाव आहे ना व, या घरची सून आहेस तू? मग जेव्हा टेचात हे घर सोडून गेलतीस तेव्हा नाही का ग जाणवलं तुला? हा? आणि एका बाजूनं म्या बी तुझी सासूच आहे. सासूशी अशी बोलतीस तू? इथनं पुढं तू फोन करायचा नाहीस. याला निरोप दे, त्याला निरोप दे करत बसू नगस तू. हे बघा, मला अधिपतींशी बोलायचंय. तुम्ही त्यांना फोन द्या प्लीज. इतक्या दिवसात तुला अधिपतींनी फोन नाही केला, तुझ्या लक्षात येत नाही का ग? का अधिपतीसनी तुझी आठवण बी येत नाही? तू घर सोडून गेल्यापासून त्यांनी तुझं नाव बी काढलेलं नाही, कळतंय तुला? सगळ्यात महत्वाचं, त्यांची तुझ्याशी बोलण्याची इच्छा बी नाही. हे तुम्ही मला सांगू नका. अधिपती काय आहेत हे मला माहितीये. त्यांच्या मनात काय चाललंय हे तुम्ही मला सांगण्याची गरज नाहीये. आमचं जे काही आहे ते आम्ही एकमेकांमध्ये बोलून सॉल्व्ह करू. तुम्ही त्यात पडू नका. अय मास्तरी बाई, तुला तुझ्या आईनं काही शिकवलंच नाही का ग? मोठ्यांचा कसा आदर करायचा, मोठ्यांशी कसं बोलावं? हा, नाही शिकवलं नाही? तू माशी बी अशीच बोलतीस, ताईशी बी अशीच बोलतीस. म्हणूनच अधिपती तुझ्यावर चिडतात का नाही? चुकीचं नाही. आणि आता हितनं पुढं इकडं फोन करायचा नाही, कुणाला बी फोन करायचा नाही. ठेव फोन. अहो हॅलो.
या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच